केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ जे आहेत ते एकतानगर भागामध्ये पाहणी केलेली आहे आणि या पाहणी दरम्यान एक युवक जो आहे तो याकडे त्यांची भेट घेतलेली आहे आणि त्याला अश्रू जे आहेत ते अनावर झालेले आहेत। काय नक्की कशामुळे आपल्याला अश्रू अनावर झालेले आहेत, काय नक्की समस्या? एकही माणूस आला नाही यांचा मदतीसाठी, कॉर्पोरेशनचा सुद्धा आणि कुठलाच नाही। आमच्या इकडे भरपूर साऱ्या सोसायटीज आहेत, जे कोणी येतो नेता तो इकडे येतो फक्त आणि सगळे निघून जातात तिथून। आता ते म्हणतात आम्ही रात्री आलो, आता रात्रभर आम्ही तिथेच बसू का? कुठे झोपणार आम्ही पाणी असताना तिथे? तर आमच्या सोसायटीमध्ये पूर्ण खालपर्यंत पाणी भरलं होतं। सामान जेव्हा आम्ही सगळ्यांनी बाहेर काढलं, गाड्या बाहेर काढल्या, सगळं आम्ही काढलं, एक माणूस आला नाही तिथे सोसायटीमध्ये। आमच्याकडे काय दुर्लक्ष केलं जातं तिकडे? इथे 3-4 लेन आहेत पूर्णपणे निंबजनगर पर्यंत, तिकडे येतच नाही, फक्त इकडेच येतात सगळे आणि निघून जातात। मदतीला पण फक्त सगळे इकडे आले, NDRF वाले, त्यानंतर त्यांचे जे मिलिटरीवाले सगळे इकडे आले, तिकडे एक माणूस नाही आला। का नाही आला? तुम्ही त्यांना विचारलं का या संदर्भात? काय त्यांनी उत्तर दिलं? त्यांनी उत्तर दिलं की आम्ही संध्याकाळी 6-7 वाजता आलो होतो। 6-7 वाजता तिथं आम्ही बसून राहणार का यांच्यासाठी? पण आले जरी असतील पण आम्ही तिथे बसून राहणार का 6-7 वाजता रात्री? लाईट नाही, काही नाही, तर लोक आपल्या नातेवाईकांकडे नाही जाणार? जेव्हा खरे गरज होती, उजेड होती, तेव्हा का नाही आले? आणि जेव्हा इकडे संरक्षण भिंत होती ती तोडली गेली, त्याच्यामुळे पाणी वाचत होतं सगळ्यांकडे, पाणी कधीच नव्हतं आलं संरक्षण भिंतीनंतर। मग ठीक आहे, काहीतरी असेल प्रॉब्लेम, ते बोलले की काहीतरी होता प्रॉब्लेम त्यांच्याकडे पर्यावरणाचा, म्हणून ती तोडली गेली। पण दुसरा उपाययोजना काय आहे यांच्याकडे? काहीच नाहीये। परमनंट काहीतरी सोल्युशन निघलं पाहिजे ना। आज सुद्धा वीज पुरवठा खंडित आहे, लोकांचे मोबाईल स्विच ऑफ आहेत, अन्न पुरवठा पूर्णपणे जो त्यांचा खंडित झालेला आहे। आज जर तुम्ही त्यांच्या घरात गेले तर वर्षभराचे धान्य, पीठ हे सगळे पाण्यात बुडलेले आहे। या सरकारने जेवढी मदत करायची तेवढी काही केलेली नाही। आज 24 तास उलटून गेले तरी या विद्यमान खासदार आज भेट देतात आहे, पण त्याचे पुढे पंचनामे होऊन त्यांना न्याय मिळतोय का नाही? आणि नाही मिळाला तर भविष्यात आम्हाला उतरावं लागेल। आमची सरकारकडे एवढीच मागणी आहे, त्यांनी लॉंग टर्म विचार करून काहीतरी उपाययोजना करावी। हे दरवर्षी आम्ही हे प्रत्येक वेळेस नाही करत बसणार आहे, प्रत्येक वेळेस सामान हलवा, दरवर्षी आणा। आता यावेळेस प्रत्येक काही लोकांनी तर किती सामान भरून ठेवलं तर लिटरली वाहून गेले। काय करणार यावरती सरकारने काय? कशामुळे ही समस्या उद्भवलेली आहे? कशामुळे पाणी त्यांनी अचानक सोडलेलं आहे। सकाळी 7:30 वाजता मला भावाचा फोन आला की आपल्या घरामध्ये पाणी येत आहे, म्हणून मी गेलो तिकडे, तर 10 ते 15 मिनिटांमध्ये आम्ही सामान हलवायला सुद्धा टाइम नाही मिळाला आम्हाला। तेवढ्यापर्यंत आमचं पूर्ण पाण्यामध्ये घर घुसलं होतं। तर यांनी आधी का नाही इथे अनाउन्समेंट करत? आधीच्या वर्षांपर्यंत देत होते, आधी येत होते बोलायला, प्रत्येक आमच्या इकडे पण येत होते की आता अर्ध्या तासामध्ये पाणी येईल, एवढं सोडलेलं आहे, तेवढं सोडलेलं आहे। आता एक माणूस आला नाही। कोणतीही पूर्वकल्पना नाही। 55,000 क्युसेक्स पाणी सोडलेले आहे। नागरिकांना अंधारात ठेवून हे जे प्रशासनाने, जे इरिगेशन डिपार्टमेंटनी जे पाणी सोडलेलं आहे त्याला जबाबदार ते, त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन ह्या लोकांना काय नुकसान झाले, काय भोगायला लागले याची सरकारने काळजी घ्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून सामान्य नागरिक याच्या वाचा। आपण पाहतोय की मुरलीधर मोहोळ जे केंद्रीय मंत्री आहेत ते या ठिकाणी आले होते, मात्र नागरिकांच्या रोषामुळे त्यांनी इथून काढता पाय देखील घेतलेला पाहायला मिळतो आणि काही युवक जे आहेत ते त्यांच्यासमोर धाय मोकलून रडताना देखील पाहायला मिळाले, मात्र त्यांच्यावर त्यांनी मलमपट्टी करून या ठिकाणी यातून काढता पाय जो आहे तो त्यांनी घेतलेला आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद नाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।